पहिल्याच बॉलवरती या ठिकाणी आपण पाहिलं तर मग चांगला स्ट्रोक या ठिकाणी पाहायला मिळाला आहे. शैलेश भगत त्यावेळेस ऑन साइडला खेळले गेलेत. पुन्हा एकदा 2 धावा घेण्याचा प्रयत्न शैलेश भगत या ठिकाणी घेतला आणि ह्या 2 धावा अचूक पद्धतीने या ठिकाणी पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळतात. 2 धाव्याने धावफलक अगदी आपण पाहिला तर पोचला गेलाय तो म्हणजेच 4 अंकांवरती 4 धावा ऑन द स्कोर बोर्ड. तिसऱ्या फेरीतील हा मॅच आपण इथे पाहतोय. एका बाजूने नित्यसाई स्फोट लोहानगर आणि दुसऱ्या बाजूनं संघ आपल्याला पाहायला मिळतोय अष्टभुजा स्फोट लहूपाडा. टाइम स्ट्रोक पाहायला मिळालाय. झेल या ठिकाणी पकडला गेलाय आणि अशा प्रकारे आपण पाहिलं तर मग शैलेश भगत हा बॅटर बॅक टू द पवेलियन. धक्का क्रमांक नित्यसाई स्फोट लोहानगर टीमला शैलेश भगत आउट. हा ओव्हरफिश बॉल होता. आरंभ आले आणि काय जबरदस्त स्ट्रोक मात्र या ठिकाणी खेळले गेलेत. धाव फलक पोचले गेले ते म्हणजेच 10 या अंकांपर्यंत. रिप्ले मध्ये पाहू शकता कशा प्रकारे स्ट्रोक अगदी खेळले होते. अगदी ऑप्शन वरती ही लेंथ पाहायला मिळाली होती आणि तिथून आपण पाहिलं तर एक पिकअप स्ट्रोक पाहायला मिळालाय. पुन्हा एकदा जोरकस मारण्याचा प्रयत्न. लेन थोडीशी मागे ठेवली आणि तिथून अगदी बाउन्स देण्याचा प्रयत्न. तुम्ही रिप्ले मध्ये पाहू शकता कशा प्रकारे ही लेन मात्र यावेळेस ठेवली होती. अगदी पुन्हा एकदा उजव्या एसटी वरती हा चेंडू ठेवला होता परंतु बाउन्स अगदी जास्त पाहायला मिळाला. पुढील बॉल ऑफस्टम्पच्या हलकासा बाहेर. इथून आपण पाहिलं तर मग 1 धाव एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये धाव फलकावरती ऍड केली जाईल. धाव फलक अगदी आपण पाहिलं तर मग पोहोचले गेले 11च्या घरामध्ये. 11 धावा ऑन द स्कोर बोर्ड. इथून आपण पाहिला तर मग आजच्या दिवसाच्या अंतिम फेरीमध्ये पोहोचलाय यंग मराठा स्फोट चिंचोटी दांडेकर पडा हा संघ. पुढील बॉल यावेळेस आणखी एक चांगला चेंडू या ठिकाणी पाहायला मिळतोय. पहिल्या षटकाचा खेळ इथून मात्र संपलाय. महेश भोईरचा स्क्वेल होता तो मात्र संपन्न झालाय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती धावा आहेत त्या म्हणजेच 11 धावा. इथून आणखी 12 चेंडू शिल्लक असतील आणि ह्या 12 चेंडू मध्ये पाहू शकतोय आपण किती धावा इथे मात्र बनवल्या जातील. काय घडेल काय बिघडेल ह्याचं वर्णन निश्चितच आपण पुढे पाहणारच आहोत. इथून मात्र निश्चितच चांगल्या माइंड सेटनं हा धाव फलक उभा करावा लागणार आहे. 2 बॅटर तुम्ही पाहू शकताय संजय खुफटकर आणि यशवंत आरंभ कोम हा बॅटर आपल्याला पाहायला मिळतो. विशाल धापड आलेत. यावेळेस ऑन साइडला खेळले होते. 1 धाव इथून मात्र पूर्ण झाले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील पूर्ण होताना पाहायला मिळाली आणि तिसरी धाव देखील पूर्ण होईल. पहा मिडॉन क्षेत्रामध्ये चुकीचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि 3 धावा इथून मात्र पूर्ण केलेत. ध्येय उंच असलं ना की झेप देखील उंचच घ्यावी लागते आणि इथून आपण पाहिला तर मग उंच झेप घेत असताना मात्र महत्वपूर्ण धावा इथून मात्र पलून पूर्ण केल्यात. लोखंडाला त्याचा गंज कमी करत असतो आणि माणसाला फक्त माणसाचं देखील तसंच आहे. माणसाला देखील त्याचे वाईट विषय त्याला कमी करत असतात. परंतु या क्रिकेटच्या खेळामध्ये तुम्हाला एक चांगला पॉझिटिव्ह गेम
इथून मात्र खेळावं लागणार आहे. चांगले विचार माइंड मध्ये सेट करावा लागणार आहेत. चुरकस मारण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न आरंभने केला होता. चेंज ऑफ द पेस, गतीमध्ये परिवर्तन, गॅप मध्ये चेंडूला ढकललं. यावेळेस चेंडू जाईल लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे, सीमारेषा पार आणि आलाय हा मॅक्झिमम हिट चौकार 4. आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर मग जोडी जमली आहे संजय आणि आरंभ या दोन खेळाडूंची. पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक आहे ऑन साइडला, परंतु यावेळेस चेंडूला फील्ड केले गेले. 2 धावा इथून मात्र पूर्ण होतील का, परंतु नेम धरून गेम केलाय आणि फलंदाज आरंभ याला मात्र परतावं लागेल डगावूडच्या आशयाला. धक्का क्रमांक 2 नेते साई स्फूट लोयानगर टीमला. आरंभ कोम आउट. धावसंख्या झाली आहे ती म्हणजेच 19. इथून आपण पाहिलं तर मग चेंडू फेकून झाले ते म्हणजेच 4 चेंडूंचा खेळ इथून संपलाय. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये जयेश वाघ हा बॅटर तुम्ही पाहू शकाल मैदानाच्या आतमध्ये आलाय. पुढील बॉल ओ टॅप करण्याचा प्रयत्न, मोठी अपील आणि यस फलंदाज गॉन. आणखी एक विकेट डाऊन. विशाल थापडच्या खात्यामध्ये आणखी एक विकेट या ठिकाणी ऍड केली जाईल. काय जबरदस्त गोलंदाजी, मोठी वापसी या ठिकाणी केली आहे. बिग विकेट, मोस्ट इम्पॉर्टंट विकेट मात्र ठिकाणी डाऊन होत असताना आपल्याला पाहायला मिळाली आहे. जयेश वाघ बॅटर मात्र झालाय बाद. बॅकफुटला जाऊन पंच करायचं होतं, परंतु बॅटचे हलकीचे स्निक काम तमाम. इथे आपण पाहिलं तर मग धावसंख्या 19 असताना 2 विकेट डाऊन झाले आहेत. 1 विकेट रनआउटच्या स्वरूपामध्ये आला, त्याच्यानंतर 1 विकेट कॉड बेहेनच्या स्वरूपामध्ये आलाय. इथून आपण पाहिलं तर मग न्यू बॅटर अभय वर्ते अजूनही एका चेंडूचा खेळ इथून मात्र बाकी आहे. ओ बॅटच्या रडार मध्ये यावेळेस चेंडूला हाताळलं गेलंय आणि ओ हो या ठिकाणी आपण पाहिलं तर मग हा चेंडू जाईल सीमा रेषा पलीकडे. पहा सुंदर अगदी हवेमध्ये झेप घेतली होती या चेंडूला अडवण्याकरता, परंतु चेंडू अखेरीस निघून गेला सीमारेषेच्या पलीकडे. रिप्ले मध्ये पाहू शकता हा चेंडू निश्चितच हाताळला गेला अगदी बॅटच्या रडार मध्ये. त्याच्यानंतर मिड विकेटला काय जबरदस्त हवेमध्ये झेप घेतली होती महेश भोईर याने या चेंडूला अडवण्याकरता. ओ हो 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 जबरदस्त ऑफर्स पाहायला मिळाला, परंतु अखेरीस आपण पाहिला तर मग चेंडू निघून गेला सीमारेषेच्या पलीकडे. अगदी 1 नाही 2दा नाही 3दा नाही तर मग 10 वेळा जरी पाहिलं ना हे क्षेत्ररक्षण तरी अगदी मन भरणार नाहीये. ऑन साइडला यावेळेस आपण पाहतोय चांगला फटका आणि इथे आपण पाहिलं तर मग रनआउटच्या स्वरूपामध्ये आणखी एक फलंदाज बॅक टू द पवेलियन. मोठा धक्का. इथून आपण पाहिलं तर मग संजय खोपटकर याला मात्र परतावं लागेल डगावूडच्या आशयाला. धन्यवाद डीजे. इथे आपण पाहिलं तर मग
5 चेंडूंचा खेळ अजून सुद्धा बाकी असणार आहे. हवेत तर पक्षीही उडतो आणि माशीही उडते आणि विमान देखील हवेतच उडतो. इथून मात्र चेंडूला देखील उडवावा लागेल सीमारेषेच्या पलीकडे. ओ यावेळेस हा चेंडू अगदी आपण पाहिला तर मग ऑस्टमच्या खूपच बाहेर वाईड बॉलची नोंद निश्चितच केली जाईल. धावफलकावरती धाव देखील एक ऍड केली जाते. धावफलक पुजले गेले 26 अंकांवरती. पुढील बॉल हो यावेळेस बॉलला अगदी खोदून गाळले परंतु क्षेत्ररक्षण देखील लाजवाब पाहायला मिळालं. मिड ऑफ क्षेत्रामध्ये एक सिंगल धाव इथून मात्र कंप्लीट केली आहे. सिंगलच्या मदतीने धावफलक पुढे सरकलाय तो म्हणजेच 27 अंकांवरती. यशाची वाट मित्रांनो सोपी नसते परंतु त्यावर चालणाऱ्यांना आयुष्य नेहमीच सलाम करत असतं. कारण यश मिळवण्यासाठी निश्चितच अनेक अडथळे येत असतात परंतु त्या अनेक अडथळ्यांचा सामना करून विजय प्राप्त करायचा असतो. यावेळेस ऑन साइडला चांगला फटका आहे. अलॉंग द कार्पेटच्या साहाय्याने माइंड स्ट्रोक खेळले गेलेत. फलंदाज विलास इथून आपण पाहिलं तर मग 2 धावा या पूर्ण केल्या जातील आणि 2 धावेने धावफलक पुजला गेलाय ते म्हणजेच 29 या अंकांवरती. बिना मेहनत से कुछ भी नहीं मिलता मेरे दोस्त. कुदरती सुंदर क्षेत्ररक्षण एक सिंगल धाव इथून मात्र कंप्लीट होईल. सिंगलच्या मदतीने धावफलक पुजलं गेलं 30च्या घरामध्ये. अजून सुद्धा 2 चेंडूंचा खेळ इथून मात्र बाकी आहे. एखादा मोठा फटका इथून जर का आला तर मग हे धावफलक अगदी अग्रगण्य स्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. क्रिकेटच्या खेळामध्ये तुम्हाला यशाचे नियम तेव्हाच काम करतायत जेव्हा तुम्ही प्रयत्न सुरू करता. क्रिकेटच्या खेळामध्ये स्वतःला कधीच कमी समजायचं नाही मित्रांनो. कष्टाने कमवायचं आणि रुबाबात जगायचं. परंतु या ठिकाणी आपण पाहिलं तर मग मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न इथून मात्र केला होता बॅटरनं परंतु झेलच्या स्वरूपामध्ये अभय देखील झालेत बाद. अभय का विलास शेवटचा एक चेंडू बाकी आहे. निमेश थापडला तुम्ही पाहताय. चांगली गोलंदाजी आतापर्यंत निमेशने केली आहे. पुढे स्टेप आउट होऊन धावफलकावरती धावा आहेत त्या म्हणजेच 10च्या सरासरीनं 30 आणि हा मॅच जिंकण्याकरता 31 धावांचं लक्ष्य इथून मात्र पूर्ण करायचं आहे. निश्चितच ही गोलंदाजी तुम्ही पाहू शकाल. महेश भोईरनं 11 धावा खर्च केल्या 1 विकेट प्राप्त केली. विशाल थापडचं दुसरं षटक 14 धाब्यांचं राहिलं 1 विकेट त्याला देखील मिळाली आहे. निमेश थापडचं षटक आपण पाहिलं तर मग फक्त 5 धावा आणि 1 विकेट त्याने देखील मिळवलाय. अशा प्रकारे आपण पाहिलं तर मग धावफलक पोचले गेले 30च्या घरामध्ये आणि 18 बॉल मध्ये 31 धावा इथून हा मॅच जिंकण्याकरता बनवावा लागतील आई अष्टभुजा स्फोट लहूपाडा टीमला. सध्या तरी तुम्ही पाहू शकाल हे आमचा VIP वॉक मनीषी टोकरे साहेब, अनंताजी महाळे साहेब आणि त्याचनंतर दिनेशजी टोकरे आणि संदीपजी ओळंबे, स्वप्नील महाळे, अनिकेत महाळे, अजय महाळे आणि बंटी भोसले देखील आहेत. सध्या खूप बिझी आहेत बंटी भोसले कारण आपण पाहिलं तर मग ते रील्स बनवत आहेत आणि सध्या तरी ते काम त्यांचं चालू आहे. आणि त्याचनंतर आपण पाहिलं तर मग श्री आहे. हर्ष देखील आहेत. चॉकलेट बॉय हर्ष, स्माइल आली आहे चेहऱ्यावरती. श्री देखील खुश झालेत आणि श्रीनं काय जबरदस्त मेहनत घेतली आहे स्पर्धेकरता. सर्वात जास्त काम कोणी केले असेल तर ते आहेत आमचे श्री. विराट कोहली यांचे बिग फॅन.
आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि उद्याच्या दिवसांमध्ये एक मोठा सत्कार देखील श्रीचा केला जाईल. ज्या अनुषंगाने श्रीनं मेहनत घेतली या स्पर्धेमध्ये. चला बॅटर मैदानाच्या आतमध्ये यायचे आहेत. त्याच्यानंतर चला उद्यासाठी खास ऑफर आहे सर्व टीमच्या खेळाडूंना. उद्यासाठी खास आपण पाहिलं तर मग भोजनाची व्यवस्था ही केली गेली आहे. निश्चितच उद्याच्या दिवसामध्ये आपण पाहणार आहोत गरमागरम भोजनाची सोय इथे मात्र केली गेली आहे. रुपेशजी जाधव असतील, प्रवीणजी भिमरा असतील, वैभवजी भोईर असतील, मनीषजी टोकरे असतील आणि बारकोजी महाळी यांच्या माध्यमातून जेवणाची सोय ही केली गेली आहे. उद्याला समजेल जेवण व्हेज आहे की नॉनव्हेज, परंतु वार आहे गुरुवार. चला मॅच मध्ये सुरुवात लक्ष आहे. 31-31 धावांचं पहिलं षटक टाकण्याकरता मिस्टर संजय. ओ पहिल्याच बॉल वरती बिग हिट निमेशच्या बॅट मध्ये पाहायला मिळतोय. येतोय हा षटकार. निमेशनं आज इम्प्रेस केलंय बॅटिंग करत असताना. सुरुवातीला येतोय आणि सुरुवातीपासून आक्रमण अगदी ऑन ठेवतोय. पहा काय जबरदस्त पिकअप शॉट. दुप्पट वेगाने चेंडू सीमारेषेच्या पलीकडे निघून गेला. अगो टप्प्याची लेन होती. ऑन साइडला बॉलला उडवलं. चेंडू अगदी आपण पाहिला तर मग निघून गेला लॉंग ऑन बॉर्डर लाईन शॉप पलीकडे. इथून आपण पाहिलं तर मग पहिल्याच बॉल वरती भव्य स्वागत केलंय. स्लॉग से करेंगे सबका स्वागत असं मात्र दर्शवलं या ठिकाणी. खेळले होते निमेश. एक सिंगल धाव इथून मात्र पूर्ण होईल. सिंगलच्या मदतीनं धाव फलक अगदी आपण पाहिलं तर मग पोचलं गेलंय ते म्हणजेच 7 अंकांवरती. या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं ना तर मग उत्कृष्ट क्षेत्ररक्षक करता कूलर आहे, शूज आहे, ट्रॉफी, कोंबडा, टी शर्ट अँड कॅप आणि कदाचित उद्याच्या दिवसामध्ये ब्लूटूथ देखील येईल. ओ यावेळेस ऑन साइडला फटका फसलाय परंतु कॅच घेण्याचे प्रयत्न दिसून आले नाहीयेत. महेश भोईरचा शेल निश्चितच उडाला होता. सूरज थोडेसे कमी पडले. 3 चेंडूंचा खेळ इथून मात्र संपलाय. धाव फलकावरती धावा आहेत त्या म्हणजेच 8. उत्कृष्ट फलंदाजा सायकल, ट्रॉफी, कोंबडा, टी शर्ट, कॅप अँड शूज. एकंदर आपण पाहिलं तर मग 7 पारितोषिका आहेत. उत्कृष्ट गोलंदाजा करता 6 पारितोषिका आहेत. ओ यावेळेस इष्टांच्या समोर पकडण्याचा प्रयत्न. इथे आपण पाहिला तर मग हा चेंडू येतोय डॉट. कूलर आहे, ट्रॉफी, कोंबडा, शूज, टी शर्ट, कॅप. शिवा रेड्डी यांच्या माध्यमातून कूलर, श्यामजी जाधव यांच्या माध्यमातून ट्रॉफी, रमेश धावणे यांच्या माध्यमातून कोंबडा आणि सांबरे ब्रदर्स कडनं शूज आणि महाली स्पोर्ट कडनं टी शर्ट, राधे श्याम ग्राफिक्स कडनं कॅप. मालिकावीर साठी टीव्ही, ट्रॉफी, कोंबडा, शूज, टी शर्ट, कॅप, बॅट. क्या बात है. 8 पारितोषिका आहेत. हो इथे मात्र आपण पाहिलं तर मग अजून एक चेंडू डॉटच्या स्वरूपामध्ये फेकलाय. सुरुवातीचे आपण पाहिले ना 3 चेंडू तर मग आई अष्टभुजा टीमच्या नावावरती होते आणि त्याच्यानंतर संशय हुफटकरचा क्लास पाहायला मिळाला. बॅक टू बॅक 2 चेंडू डॉटच्या स्वरूपामध्ये फेकलेत. या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं ना तर मग बॉलची सुविधा केली आहे किशोरजी भोईर आणि निसाद यांच्या माध्यमातून. त्यानंतर जल हे तो जीवन है म्हणजेच पाण्याची सोय सुनीलजी पागे यांच्या माध्यमातून केली गेली आहे. हो ऑन साइडला यावेळेस खेळले गेलेत. 1 धाव इथून मात्र पूर्ण होताना पाहायला मिळेल. डीप मधून क्षेत्ररक्षक पुढे आले. चेंडूला उचलताय. चेंडूची पेकी करेपर्यंत
इथून आपण पाहिला तर एक सिंगल धाव ही पूर्ण केली गेली. या स्पर्धेमध्ये आपण पाहतो मॅन ऑफ द मॅच करता निश्चितच मेडल नरेश कदम यांच्या माध्यमातून आले. ट्रॉफी स्वर्गीय प्रमोद विठ्ठल पवार यांच्या स्मरणार्थ संदेश पवार ह्याचकडून आले आहे. कोल्ड्रिंकची बॉटल अनिल गडकरी यांच्या माध्यमातून. त्याच्यानंतर केली बिरसा मुंडा ग्रुप सातिवलीच्या माध्यमातून आलेली आहेत. प्रथम क्रमांक द्वितीय तृतीय आणि चतुर्थ क्रमांकाचं चषक आपण पाहिलं तर मग धनश्री विजय नडगे आणि सुराज विजय नडगे पेल्हार वंगणपाडा इथून मात्र हे स्पॉन्सर केले गेले. त्याच्यानंतर पाचवे सहावे सातवे आणि आठवे क्रमांकाचे जे चषक आहेत स्वर्गीय नाना लखमा टोकरे व स्वर्गीय दिनेश काशीनाथजी भीमरा यांच्या स्मरणार्थ राजा टोकरे आणि रुपेश भीमरा यांच्या माध्यमातून हे 4 चषक या ठिकाणी स्पॉन्सर केले गेलेत. सर्वांचा आम्ही मनाच्या अंतःकरणापासून आभार व्यक्त करतोय. असं सदैव प्रेम असू द्या क्रांतीवीर बिरसा मुंडा स्पोर्ट्स सातिवली संघावरती आणि असंच सातत्याने आर्थिक सहकार्य हे करत राहा. ऑन साइडला फटका फसलाय परंतु क्षेत्ररक्षक थोडेसे लांब राहिले. 2 धावा इथून मात्र पूर्ण केल्या जातील. या 2 धावेनं धाव फलक अगदी पुढे सरकलाय. पोचला गेला 11 या अंकांवरती. इथून 11 बॉल आणि जिंकण्याकरता 20 धावांची आवश्यकता. बॉलिंग ट्रॅक मध्ये नंबर 2 चा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल आरब कोम. आजच्या दिवसामध्ये आपण पाहिलं तर मग आरबने देखील जबरदस्त कामगिरी केली या स्पर्धेमध्ये. त्यानंतर निनाद यांच्याकडनं बॅट आली आहे. इथे आपण पाहिलं तर मग मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न परंतु थांबवलं गेलं. निमेशला एक सिंगल धाव इथून मात्र पूर्ण होईल. सिंगलच्या मदतीनं धाव फलक पुढे सरकलाय 12 या अंकांवरती. 10 चेंडू 19 ची गरज. पहा मॅच अगदी दोन्ही टीमच्या बाजूने 50-50 रेषेमध्ये आहे. समांतर रेषेमध्ये हा मॅच आपल्याला पाहायला मिळेल. उद्याच्या दिवसामध्ये जेवणाची देखील सोय केली आहे सर्वांची. यावेळेस काय जबरदस्त स्ट्रोक मात्र पाहायला मिळालाय महेश भोईरच्या बॅट मधनं. येतोय हा दर्जेदार क्वालिटीचा ब्रँड षटकार. 6 SR. धन्यवाद डीजे. निसर्गाच्या सान्निध्यामध्ये लपलेलं हे सुंदर मैदान आणि या सुंदर मैदानावरती रोम हर्चकच ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. आणि इथून आपण पाहिलं तर मग 2 धावा पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि या 2 धाव्याने धाव फलक पोचलं जाईल ते म्हणजेच 20 अंकांवरती. आता मात्र 8 बॉल 11 ची गरज असणार आहे. पहा सध्या तरी आपण पाहिलं तर मग हे सातिवली गाव भरपूर डेव्हलप झालेला आहे आणि शहरामध्ये राहणारा पक्षी म्हणजेच कबूतर. भरपूर कबूतर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि सध्या तरी आमच्या पंचांचं लक्ष आहे कबुतरांवरती. आज चांगले अंपायरिंग देखील पाहायला मिळते. पहा स्माइल आली आहे दोन्ही पंचांच्या चेहऱ्यावरती. आठ बॉल 11 ची गरज आहे. समोरच्या दिशेनं लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. फटका फसला आणि काय जबरदस्त झेल इथे मात्र पकडला गेलाय. फलंदाज महेश भोईर मात्र होतील बाद. 7 मध्ये अजूनही 11 धावा बनवावा लागतील हा मॅच जिंकण्याकरता. मॅच अजून सुद्धा संपली नाहीये. मॅच मध्ये जिवंतपणा आहे. हा मॅच शेवटपर्यंत जाऊ शकतो मित्रांनो. परंतु त्याच्यासाठी टी फॉर टॅट जशास तसं उत्तर मात्र या ठिकाणी द्यावं लागेल. पहा हा फलंदाज बाद महेश भोईर. हा जबरदस्त कंट्रोल पाहायला मिळाला आणि एक सुंदर शेल मात्र या ठिकाणी लॉंग ऑन क्षेत्रामध्ये पकडलाय. इथून आपण पाहिलं तर मग 7 चेंडू शिल्लक आहेत आणि 7 चेंडू मध्ये हा मॅच जिंकण्याकरता 11 धावांची इथून आवश्यकता असणार आहे. संघर्ष खूप मोठा आहे आणि संकट देखील खूप मोठे आहेत. पण जिद्द फक्त जिंकण्याची मनामध्ये असेल ना तर मित्रांनो खचून जाण्याचा प्रश्नच येत नाहीये. असंच काहीतरी क्रिकेट या ठिकाणी दोन्ही टीमला दर्शवावा लागेल हा मॅच जिंकण्याकरता. कहा गया है हारने का कोई ओटीपी नहीं आता, इसलिए मुसीबत में लड़ने के हौसले हमेशा बुलंद रखो.
ओ यावेळेस आपण पाहतोय ऑन साइडला अगदी खेळले गेलेत अलाउन द कार्पेटच्या साहाय्याने एक धाव इथून पूर्ण केले दुसऱ्या धावेचा प्रयत्न दुसरी धाव देखील या ठिकाणी पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळेल आता मात्र 6 चेंडू आणि 6 चेंडू मध्ये हा मॅच जिंकण्याकरता इथून अजूनही 9 धावांची आवश्यकता असेल काय घडेल काय बिघडेल मित्रांनो कुठे जाऊ नका टीव्ही ऑन ठेवा हा आहे क्रिकेटचा थरार हा आहे बिरसा मुंडा स्पोर्ट चषकातील दमदार शो म्हणजेच क्रांतीवीर बिरसा मुंडा ट्रॉफी 2026 6 बॉल शिल्लक आहे जिंकण्याकरता अजूनही 9 धावांची आवश्यकता कंपॅरिझन तुम्ही पाहू शकता नित्यसाई लोहानगर संघाच्या धावा होत्या 25 आणि अष्टभुजा लहुपाडा टीमच्या धावा आहेत 22 म्हणजे जिथे आपण पाहिलं तर मग नित्यसाई लोहानगर पुढे आहे धावांच्या बाबतीमध्ये परंतु विकेट जास्त त्यांनी मिळवले होते परंतु इथे आपण पाहिलं तर एक विकेट डाऊन झाली आहे एक महत्वाची बाब म्हणजे इथे आपण पाहिलं तर विकेट जास्त आहेत अष्टभुजा अष्टभुजा स्फोट लहुपाडा टीमच्या बाजूनं 9 चेंडू 6 बॉल आणि 9 धावांची आवश्यकता सहा बॉल जिंकण्याकरता 9 धावांची आवश्यकता आहे हो यावेळेस पहिला बॉल आलाय डॉट म्हणजे इथून आपण पाहिलं तर यावेळेस 5 बॉल आणि 9 ची गरज पहा किती सुंदर चेंडूची हाताळणी केली आहे वाह जबरदस्त चेंडूची हाताळणी गोलंदाज तुम्ही पाहू शकाल विलास माली विजयाने भरावं लागेल ही झोळी कोण जिंकणार हा मॅच 5 बॉल 9 ची गरज पुढील बॉल ओ यावेळेस समोरच्या दिशेनं स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये काय जबरदस्त क्षेत्ररक्षण वाह बॅक टू बॅक 2 चेंडू डॉटच्या स्वरूपामध्ये फेकलेत मॅच अगदी रंगली जाते मैदानाच्या आतमध्ये आता मात्र 4 चेंडू आणि 4 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी 9 धावांची आवश्यकता पुढील बॉल चेंज ऑफ द पेस गतीमध्ये परिवर्तन आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर मग अजून एक चेंडू डॉटच्या स्वरूपामध्ये फेकलाय मुश्किल नहीं है इस कुछ दुनिया में तू जरा हिम्मत तो कर मुश्किल नहीं है कुछ इस दुनिया में तू जरा हिम्मत तो कर ख्वाब बदलेंगे हकीकत में तू जरा कोशिश तो कर 9 चेंडू आणि इथून मात्र हा मॅच जिंकण्याकरता 3 चेंडू आणि हा मॅच जिंकण्याकरता 9 धावांची आवश्यकता आहे मॅच रंगली गेली मैदानाच्या आतमध्ये हो यावेळेस आपण पाहिलं तर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न इथून आपण पाहिलं तर एक सिंगल धाव आली आहे आता मात्र 2 चेंडू आणि 2 चेंडू मध्ये हा मॅच जिंकण्याकरता 8 धावांची आवश्यकता आता मात्र आलेत ऑन स्ट्राइक वरती दिनेश थाफड मंजिल थोड़ी कठिन है लेकिन हिम्मत नहीं हारूंगा इतना तो भरोसा है खुद पर इस बार बाजी जरूर मारूंगा पाहूया इथून काय घडतंय 2 बॉल जिंकण्यासाठी 8 धावा काय जबरदस्त मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगला गेलाय 2 चेंडू 8 कोण कोणाची लावतोय वाट ओ इथून आपण पाहिलं तर मग ईस्टर्न वरती हिट केलंय आणि अशा पद्धतीने या ठिकाणी आपण पाहिलं तर मग निमेशचा खेळ इथे मात्र संपलाय आता मात्र 1 बॉल जिंकण्यासाठी 8 धावांची आवश्यकता काय जबरदस्त ही गोलंदाजी मित्रांनो या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते विलास माळी आणि विलास माळीनं भरलंय आता ही विजयाची झोली काय जबरदस्त या ठिकाणी आपण पाहतोय ही गोलंदाजी राहिली आहे या मॅच मध्ये 6 चेंडू मध्ये 9 धावांची गरज असताना मात्र मोठ्या फटक्यांवरती विश्वास दर्शवला मोठे फटके आले नाहीयेत डॉट चेंडू खेळले गेले मिस्टर निमेश आणि ते मात्र यावेळेस बाद झालेत आता मात्र 1 बॉल जिंकण्यासाठी 8 धावांची आवश्यकता इथून कोणता संघ हा मॅच जिंकेल या मैदानावरती आपण पाहिलं तर मग 1 बॉल 7 धावा झालेत या स्पर्धेमध्ये परंतु 1 चेंडू 8 धावा वसई तालुका आदिवासी असोसिएशन
मध्ये देखील होताना आपण पाहिलेत. पाहूया इथे मात्र काय घडेल काय बिघडेल. विलास पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज होतोय. ओ यावेळेस अखूट टप्प्याची लेंथ जरूर पाहायला मिळाली आणि इथून आपण पाहिलं तर मग हा 2 धाब्यानं सामना जिंकलाय नित्य साई स्फूट लोहियानगर टीमनं. कॉंग्रॅच्युलेशन नित्य साई स्फूट लोहियानगर अँड हार्ड लक टीम. आई अष्टभुजा स्फूट लहूपाडा विशाल थापड अँड ऑल प्लेयर्स. मॅन ऑफ द मॅच गोज टू बाय मिस्टर विलास माळी ठरलाय सामनावीर. जबरदस्त गोलंदाजी. चला विलास या मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेण्याकरता आणि त्याच नंतर आजच्या दिवसातील